गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विठ्ठल विठ्ठल आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा। आरती तुकारामा प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हिंदवी स्वराज्याचे संस्थापक सारख्या राजांना ज्या संतांचं दर्शन झालं, वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे देहूनिवासी जगद्वंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे कट्टर वैरी एकेकाळचे कट्टर वैरी रामेश्वर शास्त्री रामेश्वर भट्ट यांचा आरतीपर प्रकरणातील 3 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडला। विठ्ठल सालावाप्रमाणे संपन्न होत असणारा अखंड हरिनाम यज्ञ श्री क्षेत्र चेरावाडी नवीन त्यांच्या विद्यमाने परमपूज्य गुरुवर्य तपोनिधी बाळासाहेब हंसबाबा यांच्या कृपाशीर्वादाने ग्रामस्थांच्या सहकार्याने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ यंदाचं 33वा वर्ष बरोबर 33व्या वर्षाचा पहिला प्रारंभाचा पहिला कीर्तनाचा पहिला दिवस आणि आजचा महत्त्वाचा दिवस जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाच्या सोहळ्याचा आजचा दिवस। विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर असं वातावरण आहे, गर्दी नसली तरी गर्दी आहे याचा आनंद आहे। या कार्यक्रमाला श्री क्षेत्र चेरावाडी नवीन पुनर्वसन या ठिकाणी येण्याचा जो योग आला, त्यांच्या माध्यमातून आमचे गुरुबंधू पत्रकारी क्षेत्रामध्ये अतिशय उंच फिनिक्स पक्षासाठी भाग घेतलेले असे हरिभक्त परायण आमचे तुकाराम महाराज साळुंके यांच्या माध्यमातून आणि आमचे परम मित्र गुरुबंधू भाऊ महाराज
महाराज पोळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. अर्थातच त्यांच्या शब्दाला तुम्ही सर्व ग्रामस्थांनी एक विचाराने त्या मताला सहमत झाला, त्यामुळे आज इथे येण्याचा योग आला. तुम्हाला ग्रामस्थांच्या चरणावरती साष्टांग दंडवत तुमचे ऋण व्यक्त करतो. विशेषतः या कार्यक्रमामध्ये कीर्तन मस्तका आणि सामुग्री उभ्या कराव्या लागतात. आजचा जरी कीर्तन सोहळा वैकुंठ गमन सोहळा जरी असला तरी आपल्या कोकणामध्ये एक विशेष प्रकारचा एक सोहळा संपन्न होत आहे, चालू आहे. त्याला म्हणतात शिमगा, बरोबर की नाही? कोकणामधील मुंबईकर मंडळी गणपतीला आणि शिमग्याला नोकरी केली तरी चालेल काय, पण गावचा शिमगा आणि गणपती घालवणार नाही. कोणाला मारतील, कोणाचं तेरावा घालतील, पण मार्गाला खोटं सांगून शिमग्याला येतील, बरोबर की नाही? आणि आम्ही सकाळी 9 वाजता कल्याणमधून डोंबिवलीमधून आम्ही सकाळी निघालो. वेळेत येऊ, ग्रामस्थांशी भेटीगाठी होती, या माध्यमातून सकाळी लवकर निघालो. बऱ्यापैकी आम्ही इंदापूर पर्यंत आलो, परंतु तिथं 2-2.5 तास आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो आणि विचार केला. नंतर आमच्या लक्षात आलं शिमगा नव्हता, शिमग्याला सगळा गाव म्हणजे अख्खी मुंबई सुटले. अशा सिच्युएशन मध्ये आम्ही इथपर्यंत येण्याचा योग आला. आणि मग इथं आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. एक आनंद घेण्याकरता येण्याचा योग आला होता. 3:30 वाजता महाडमध्ये आलो होतो, परंतु कधी कधी विसंगतीमुळे काही गोष्टी योग असतो, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला मिळत साधता येत नाही. महाराजांनी असं साळुंके महाराज असले दोघांनी सांगितलं की हरिपाठाला तुम्ही या. तसं पाहिलं तर हरिपाठ आणि काकडा हा माझा आवडता विषय आहे. आलं का लक्षात? कदाचित जर आज राहिलो तर सकाळी काकडा सुद्धा आपण करू, राहिलो तर. पण हरिपाठाला न येण्याचा योग म्हणजे आमचे गायनाचार्य महाराष्ट्रातील नामवंत असे गायन कोकिळा म्हणून त्यांची ओळख आहे, आमचे साडू महेश महाराज धांजे यांनी मला आदेश दिला की महाराज कीर्तन 9 ते 11 आहे आणि बुवांनी अधिक वेळ त्या गावात जाऊ नये. ज्यावेळेस आपलं कार्य असेल त्यावेळेस गावात कीर्तन करावं आणि रस्ता धरावा. तुम्ही आता निघाला तर ग्रामस्थांना अधिक त्रास देण्यापेक्षा आपण 7:30 ला निघूया आणि आपण वेळेवर कीर्तनाला जाऊया. कदाचित त्यांचं काही वैयक्तिक घरगुती काम असेल, पण मला अडवलं नाही, बरं का? मला अडवलं म्हणजे 7:30 ला निघायचं बुवा. म्हणलं ठीक आहे, तुम्ही बोला, कारण चेरावाडीमध्ये पहिला येण्याचा योग आहे. असा आनंदाच्या वातावरणामध्ये आनंदाचा जरी वातावरण असला तरी आजचा दिवस जर पाहिला तर वारकऱ्यांच्या जीवनामधल्या हानी झालेला दिवस आहे. जगद्गुरु तुकोबा याच दिवशी वैकुंठाला गेलेले आहेत, बरोबर का? सदैव वैकुंठाला गेलेले. दुसरी गोष्ट, या गावामध्ये 33 वर्षापूर्वी हनुमंतरायाच्या मंदिराचा पाया ज्या लोकांनी रचला गेला, त्यामध्ये अनेक सर्व गावकरी त्या वयाचे आता बाबा बसलेले सर्वांची नावं मला घेता येणार नाही, कारण पहिला परिचय आहे माझा. परंतु या ठिकाणी एक अतिशय दुःखद अशी गोष्ट घडली की 5-6 दिवस झाले ना, हरिभक्तपरायण तुकाराम महाराज साळुंके यांचे काका विठ्ठल सकाराम साळुंके यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. माणूस जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला मरावं लागतं, आपण नेहमी सांगत असतो. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने वर्णन केलं, जातस्यहि ध्रुवं मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य तस्माद परिहर्यते न त्वं संशयतु महर्षी. हे अर्जुना, प्रत्येक जीव जायला आलेला आहे, तो जाणार आहे, पण जाण्याची वेळ चुकली तर त्याचं दुःख होतं. या आनंद सोहळ्यामध्ये बाबांनी जर थोडंसं भेट केलं असं, थोडंसं जाणं प्रत्येकाला, परंतु तरी सुद्धा एवढ्या दुःखाला सामोरं जाऊन महाराज या ठिकाणी समोर बसलेले, अजून काय म्हणावं? दुःखाचं जरी सावट असलं तरी आपण एक मर्यादित वेळेमध्ये आपण कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठला विठ्ठला कीर्तनाला या ठिकाणी आज डीजेचा जो सोहळा आहे अखंड महाराष्ट्रामध्ये
कार्यक्रम आहेत. याच पंचक्रोशीमध्ये मला असं वाटतं कर्णवडी आली, असे अनेक कार्यक्रम आहेत तालुक्यामध्ये. कलाकार हनुमान जयंती, रामनवमी, महाशिवरात्री असे डीजेचे असे जे काही कार्यक्रम असतात, कितीही कलाकार जरी असले तरी कमी पडतात. निगड्यावरून खाली आल्यानंतर महाराजांनी फोन केला, मृदंगाचार्य आहे का बघा. म्हणजे पीक भरपूर असून सुद्धा टायमाला यायला काय, बरोबर. तसं मग आमचे परम मित्रांचे चिरंजीव लाडका मृदंगाचार्य मी त्यांना म्हणतो, अक्षय महाराज दुधाने. वास्तविक त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला त्यांचं आमंत्रण होतं, त्या कार्यक्रमाला आले होते मुंबईवरून. पण त्यांना म्हटलं आता तिकडे त्यांना काहीतरी सांगू, तिकडे गेलं तर माझी अडचण होईल म्हणून त्यांना धरून या ठिकाणी आणलं. त्यांचे आभार व्यक्त करतो. आमचे मालुसरे महाराज गावडीचे, त्यांचाही आभार व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे आता त्यांनी सुंदर अशी चाल गायली. आमचे महेश महाराज धांजे साडू लागतात बरं आमचे. आमच्या दोघांची सासरवाडी एकच आणि अनेक वर्षाचं गुरुबंधू सुद्धा. पायी दिंडीमध्ये 20 वर्ष आम्ही पूर्वी चाललो. कधी कधी भगवान परमात्म्याने एकदा का मनात घेतलं नाही, ही जोडी तुटायची नाही. बघा ते मराठीमध्ये ही दोस्ती तुटायची. हा, सुरुवातीपासून ज्यावेळेस आमची भेट झाली, तिथून माऊलीच्या दिंडीमध्ये आमची भेट झाल्यानंतर आज तागायत गुरुबंधू म्हणून राहिल्यानंतर पुढचं नातं सुद्धा तयार झालं. एका गावामधल्या दोघांनी 2 बायका केल्या आणि साडू म्हणून आम्ही पुन्हा एकत्र आलो. एका संप्रदायामध्ये गायनाचे उत्तम कीर्तनकार आहे, परंतु या संसाररूपी भवसागरामध्ये प्रत्येकाला गुंतावं लागतं. थोडीशी अडचण झाल्यामुळे, नाही तर उत्तम कीर्तनकार सुद्धा आहे. महेश महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करून उत्तम असं गायन करतात. हरिभक्त पारायण आमचे राहुल महाराज पांगारे, सुंदर अशी त्यांनी चाल काय गायली, ते सुद्धा वेळात वेळ काढून आज या ठिकाणी कार्यक्रमाला आले. आमचे बंधू राकेश महाराज वाडकर, माझे 3 नंबर भाऊ आहेत बरं का. आता कसं होतं, मुंबईतून सारखं तालुक्यामध्ये करता करता येण्याकरता याला नमस्कार कर, त्याला नमस्कार कर, हे करण्यापेक्षा थोडस रिस्क घेऊन एक वाहन घेतलं की कधी प्रवासामध्ये अडचणी होणार काही कारण नाही. पण एक गोष्ट लक्षात आली नाही, वाहन घेताना घेतलं पण चालवायला अजून येत नाही. काय झालं, चालवायला येत नाही. मग कधी कधी त्यांना मग ड्रायव्हिंग म्हणून श्रीकृष्णाच्या भूमिकेत घ्यावं लागतं. अशा असणारे आमचे बंधू राकेश महाराज वाडकर, ते सुद्धा कार्यक्रमाला आले. दोन्ही दादा मंडळी आहेत या ठिकाणी, त्यांना नमस्कार करतो. सगळी मंडळी आहेत, तरुण मुलं आहेत, तुम्ही सगळे श्रोते आहात. तुमच्या चरणावरती साष्टांग दंडवत. भाऊ महाराजांना म्हटलं 2-3 वर्षापूर्वी मला कीर्तन केलं होतं ना भाऊ महाराजांना. विशेष म्हणजे तुमच्या ग्रामस्थांचं भाग्य आहे. हरिभक्तपरायण तुकाराम महाराज साळुंके एक उत्तम युवकांचा प्रेरणास्थान असणारे कीर्तनकार म्हणून प्रसिद्धीला आहेत. आणि भाऊ महाराज कोण, या गावाचं भाग्य आहे. परंतु आमच्या सारख्या तरुणांना संधी या ठिकाणी मिळावी करता थोडस त्यांनी बाजू काढली. असे उत्तम दोन्ही कीर्तनकार आहेत. आणि माझा मोह आवरे ना, मग महाराजांना म्हटलं तो आपला मागचा फेटा जर आपण काढूया आणि दोघांनी एकाच रंगाचा फेटा, तुम्ही फेटा लावतो. कदाचित उन्हातानाचे दिवस आहेत, कीर्तन करता करता जर कधी मला चक्कर आली, काय झालं, क्षणभंगुर नाही बरोबर नाही. क्षणात माणसाचा भरोसा नाही. चालता बोलता माणसाला हार्ट अटॅक येत आहे, क्षणात माणूस मरून जातोय. आणि माय प्रेमाने महाराजांना विनंती केली, महाराज फेटा बांधा, विना घ्या. असं सुंदर आज या ठिकाणी महाराज सुद्धा आहे. सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. सद्गुरुनाथांच्या श्री हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य बाळासाहेब फणसे बाबांच्या चरणावर साष्टांग दंडवत करून सेवेला प्रारंभ. विठ्ठला श्री क्षेत्र चेरावाडी. तुम्ही भाग्यवान आहात की भगवान परमात्म्याच्या नंतर अनेक संतांनी अवतार घेतले. त्यापैकी काही राजांनी अवतार घेतले, काही संतांनी अवतार घेतले. या शिवतर घालायचं भाग्य आहे, या पंचक्रोशीचं भाग्य आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी आहे, बरोबर की नाही. आणि विशेष आल्यानंतर इथं पाहिलं, निगडीमध्ये भक्ती शक्तीचा एक चौक
बरोबर की प्रत्यक्षात बघितलंय आणि त्या चौकाचं नाव दिलंय भक्तिशक्ती. जगद्गुरु तुकोबा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट आहे आणि भक्तीला शक्तीची जोड आहे असं नाव दिलं भक्तिशक्ती. परंतु या चेरावाडीमध्ये आल्यानंतर एक शक्ती आणि एक भक्ती बघितल्यानंतर पुन्हा आनंद झाला. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देखणा असा वैभवशाली पुतळा या ठिकाणी तुमचा आभार मानावे. सुंदर असं वातावरण आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी आहे आणि त्यांच्या या शिवतर घरामध्ये दासबोध ग्रंथाचं लिखाण या ठिकाणी झालं की नाही? बरोबर की नाही? एवढे पावन भूमीमध्ये तुम्ही जन्माला आलात हे तुमचं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. सप्ताहाच्या प्रोटोकॉल प्रमाणे जर विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये काही पद्धती दिलेल्या आहेत. पहिला दिवस जर म्हटलं तर नामपर, दुसरा दिवस संतपर, तिसरा भक्तीपर, उपदेशपर, अनेक प्रकारचे, मग मात्र मागणीपर आणि काला या पद्धतीची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. मग आजचा पहिला दिवस जर घेतला तर नामपर अभंग घेतला पाहिजे कीर्तनकाराच्या प्रोटोकॉल प्रमाणे. आजचा दिवस जर पाहिला तर जगद्गुरु तुकोबरायांचा वैकुंठ गमना सोहळा आणि मग आजच्या दोन्ही याचा समन्वय साधून विचार केला की जगद्गुरु तुकोबरायांच्या नामाचा उल्लेख केल्यानंतर देवाचा जगद्गुरु तुकोबरायांचा नामाचा उल्लेख हा एकच आहे. कारण आज नामचिंतन सुद्धा होणार आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाच्या सोहळ्यात सुद्धा बोलता येईल. बरोबर की नाही? तुकाराम 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 देहाला पावित्र्य निर्माण होते. पण तुकाराम महाराजांचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाला आपण जन्माला आल्यानंतर मृत्यू प्रत्येकाला आहे, पण प्रत्येकाला मृत्यूची भय आहे. बरोबर की नाही? कोणाला वाटतं मी मरावं? मग ज्याला मरावं नाही वाटत त्याने तुकाराम महाराजांचं नाव घ्यायचं. तुकाराम तुकाराम नाम घेतला यमाला घाम फुटतो. त्यांच्या नामाचं जर आपण चिंतन केलं, जप केला जवळ यम येणार नाही. असं सामर्थ्य असणारा राम आणि तुकाराम याचं समन्वय साधून आपल्याला चिंतन करायचं. विठ्ठल विठ्ठल. सांगायला विसरलो, सर्वांचं कौतुक केलं, पण या भगिनी वर्ग, ताई वर्ग या ठिकाणी कीर्तनाला उभे आहेत. जर त्या तुम्ही नसता तर जवळजवळ माझी पार गेली असती. बरोबर? आणि ही परंपरा संत परंपरा पहिल्यापासून आहे. जणी म्हणे नामदेवा बोला अभंग,
जनाबाईसारख्या असणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनी असतील या ठिकाणी शुक्राचार्य प्रमाण सांगायचं जणी म्हणे नामदेवा बोला नामदेव मी नामदेव नाही मी सचिन आहे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पाठ तो अभंग जर पाहिला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर एवढं सामर्थ्य महिला भगिनीमध्ये आहे. आता एक तुम्हाला साष्टांग दंडवत करून तुम्हाला विनंती करतो आदेश देत नाही ज्यांना पायाच्या आल्या नाहीत त्यांनी खुर्चीवर बसलात त्याच्याबद्दल तुम्हाला काही बोलत नाही. महिलांचा वर्ग जास्त आहे पुरुषांचा वर्ग भरपूर आहे फक्त कॅमेऱ्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू नका. आले का लक्षात? मगाशी आल्यानंतर एक मला 35-40 घरांची वस्ती आहे प्रत्येकाला काही नाही काही काम असतात 4 दिवसाचा कार्यक्रम आहे. जी काय असलेली एकत्रित मंडळी तुम्हाला विनंती आहे काय एकच करायचं ज्या वेळेस भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणं त्या टाळी वाजवण्याचा असं नाही सांगत बरं का कदाचित कीर्तन करता 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 11चे जर 12 वाजले कंबर दुखायला लागली जागा भेटली तर झोपा पण कीर्तनातून उठून जाण्याचा प्रयत्न करू नका. दुसरा मुद्दा कीर्तनामध्ये बडबड करू नका. कदाचित उशीर झाला झोप येते म्हणून तंबाखूची डबी काढून तंबाखू खाण्याचा प्रयत्न करू नका. बरोबर नाही हे मी म्हणत नाही जगद्गुरु तुकोबर आहे कीर्तनी बडबड करतील जे कोणी बेडूक होणी ज्याला बेडूक व्हायचं त्याची बडबड करा. बरोबर की नाही? एकच तुम्हाला सांगतो की प्रयत्न काय करायचं दुसऱ्या आजूबाजूला तुम्ही महिला मंडळ तुम्हाला विनंती करतो बरोबर की नाही कमी आहात लांब नाही गर्दी जास्त नाही ना आपल्याला नेहमी नजर ठेवायची. जर कोणी कधी झोपत असेल तर तिला खुणवायचं म्हणायचं महाराज बघतायत उठा झोपू नकोस. बरोबर की नाही? तिला खुणवायचं. तरुण मुली आहेत ना त्यांना झोप नाही येणार पण महिला आहेत म्हातारी आहेत त्यांना कमरेचा त्रास असल्यामुळे कदाचित त्रास होईल. एक तासभर आपण चिंतन करण्याचा प्रयास करणार बरोबर की नाही? सर्वांगाचे कान मनाची एकाग्रता करून आपण चिंतन ऐकायचंय बरोबर की नाही? आता तुम्ही म्हणाल महाराज मन तसं जर एकाग्र करायचं झालं तर तसं ते मन चंचल आहे. मन चंचल चपळ आहे परंतु आपण या संसाररूपी भवसागरातून वर्षभर 365 दिवस आपण काम करतो आपल्या प्रपंचासाठी झटत असतो करत असतो पण हे महत्वाचे 4 दिवस बरोबर मन लावून भगवान परमात्म्याच्या चिंतनात आपण एकाग्र झालं पाहिजे. ही बोलण्याची पद्धत जरी झाली तरी मन आपल्या हातात राहत नाही. महाभारतामध्ये अर्जुनाला उपदेश करताना भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय की अर्जुन सुद्धा युद्धाच्या प्रसंगाला सामोरं जात असताना मन चंचल झालं करू काय भांडण करू का मिटवून घेऊ करू तरी काय
विधान परिस्थितीत अडकला. शेवटी भगवान परमात्म्याने सांगितलं तू इकडं तिकडं बिथरायचं काम करू नको. काय कर, मना भावमत भक्तो मध्याजी माम नमस्कारो मामे वैशेषी पैवम आत्मना मत्परायण. माऊली ज्ञानोबरायांनी वर्णन केलं, तू मन हे मीच करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते मन तू माझ्याकडे लाव आणि ते मन माझ्याकडे लावल्यानंतर तुझ्या जीवनाचं कल्याण. विठ्ठल सप्ताह आला का गंध लावतो. काय करतो, सप्ताह आला का गंध लावतो, एवढा मोठा टिळा लावतो. आमच्यासारखा बुवा आला का पाया पडतो आणि निवडणूक आली का खांब्यावर मिळतो. बरोबर की नाही? सप्ताह आला का काय गंध लावी, एखादा बुवा आला का पाया पडेल आणि निवडणूक आला का खांब्यावर मिळेल. अहो गावातली कुत्री संभवली इलेक्शनला, काय खाल्लं देव जाणे. विठ्ठल विठ्ठल नाम भगवान परमात्म्याचं घेतल्यानंतर ते पवित्र आहे, कुळाचा उद्धार आहे. हो, आणि ते सोपं आहे. हो, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे अनेक जन्माची पापे जळून जातील. कसे तृण अग्नी मेले समरस झाले तैसे नावे केले जपता हरे. नावाचा जर जप केला तर आपण सगळ्या शेतकरी महिला गवताच्या मुळ्या काढल्या असतील की नाही. एका माचीच्या गाडीने जर पेटवल्यानंतर त्यात काय राहतं, तसं सगळी जळतील पापे जन्मांतरी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गत जपे. ते वाचेने आपण म्हटलं पाहिजे. हो, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची. हे इंद्रिय कशा करता दिले, कोणाच्या आंब्याच्या कैऱ्या पाय कशा इंद्रिय कशा करता दिले इंद्रिय हात पाय पाय कसा करता दिले, हाडाची काढ रक्ताचं पाणी डोळ्याचे चंद सूर्य करून लहानाचा मोठा ज्या आई वडिलांनी केला त्याच आई वडिलांच्या कंबरड्यात लाथ घालण्याकरता पाय दिले त्या देवाने.
पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाती माझा नेम सिद्धी नेही देवा माझे मन लागो तुझे चरणी ते मन देवा तुझ्या चरणाजवळ लागलं पाहिजे. या पायानं आपल्या आई बापाच्या कंबरड्यात हात घालण्याकरता नाहीये. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने ही विनवणी केली पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला विनंती केली, टाळी वाजवण्याचा प्रयत्न करा, देवाचं भजन करण्याचा प्रयत्न करा. अर्ध्या तासात आपण नाटकण्याचा प्रयत्न करू. विठाल विठाल आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा. आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा. आरती तुकारामा तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा. आरती तुकारामा. ज्यांनी ही आरती लिहिली त्यांचा जर मागचा जर बायोडाटा जर आपण पाहिला, रामेश्वर भट्ट, रामेश्वर शास्त्री, धर्म पंडित, दशग्रंथी, मोठमोठ्या पदव्या, काशीमध्ये 12 वर्ष, किती श्री क्षेत्र काशी क्षेत्रामध्ये 12 वर्ष जपतप अनुष्ठान यज्ञ याग करून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत केली, पाठ केली. आणि मग वाघोलीला आल्यानंतर आपण बघा, आता आपल्याकडून काय जर दोघा भावांमध्ये भांडण झालं किंवा शेजारी वाद झाला, पहिला पर्याय म्हणून आपण काय निवडतो? एखाद्या गावात राहत असेल तर आपण पहिला पर्याय काय निवडतो? गावची बैठक लावतो. गावचे कोण अध्यक्ष असतील, कोण पाटील असतील, त्यांच्या आपण कानावर घालतो. आमच्या भावाची आमच्या शेजाऱ्याचा वाद झाला आणि मग ते पाटील असतील, ते गावचे अध्यक्ष असतील, दोघांची बाजू सांभाळून एक पर्याय मार्ग काढून त्यांचा वाद मिटवण्याचं काम करतात. देहू परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये रामेश्वर शास्त्री हे आजच्या काळात जर तसं पाहिलं तर जज, पंचक्रोशीत कोणाचे वाद झाले, काय झालं तर सगळं मिटवण्याचं कार्य त्यांच्याकडे होतं. एवढं मोठं सामर्थ्य होतं त्यांच्याकडे. परंतु सर्व सामर्थ्य असून सुद्धा एकीकडून त्यांच्याकडे ज्ञान होतं, पण एकीकडून त्यांना दुसरा रोग होता. विठाल पुराणाचे मुखोद्गत जरी असले, त्याचं ज्ञान जरी असलं तरी अहंकाराने ओतप्रोत भरलेले. आले का लक्षात? बघा, प्रत्येक गावामध्ये सुद्धा असे काही दिसतात आपल्याला. काही थोडंफार ज्ञान आलं, एखादं पद आलं, एखादा संपत्ती आली तर त्याच्याकडे आपोआपच त्याला अहंकार चिटकला जातो. बरोबर की नाही? रामेश्वर शास्त्रींच्या बाबतीत हेच घडलं. मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण असताना माझ्यासारखा इतका विद्वान पंडित या जगात कोण नाही. विद्वत्तेचा जर अलंकार जर पाहिला तर अहंकार आहे. अहंकाराचे अलंकार जर पाहिले तर विद्वत्ता अर्थात ज्ञान, संपत्ती आणि सत्ता. सत्ता आली ना, सत्ता सहजच माणसाला त्याचा अहंकार येतो. बरोबर की नाही? माऊली ज्ञानोबाने सुंदर वर्णन केलेलं आहे. हा अहंकार कुठेतरी जात नाही बरं का, कुणाच्याही पाठी लागायला तो रिकामा नाही. सत्ता, संपत्ती आणि ज्ञान अर्थात विद्वत्ता याच्याकडे तो सहज जातो. तो त्याचा दागिना आहे. जसं महिलांच्या गळ्यात कसा दागिना असतो, काय असतं, मंगळसूत्र असेल, काय असेल, ते अलंकार आहेत. सत्ता, संपत्ती आणि विद्वत्तेचा अलंकार जर काय असेल तर तो अहंकार आहे. माऊली ज्ञानोबाने वर्णन केलं. नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी
सज्ञानाचे झोंबे नाना संकटी नाचवी. काय सांगितलं? जो ज्ञानी आहे तो सज्ञानी आहे. अज्ञानाच्या वेड्यांच्या नादी काहीच नाही हो. पण जो ज्ञानी आहे ना त्याच्या कंठाला झोंबतो, तो अहंकार आहे ना त्याला झोंबतो. बघा तुम्ही एक विद्वान आहे, ज्ञान झाले, सत्ता आहे, संपत्ती आहे, पैसा आहे आणि घरात जाताना आपल्या घरामध्ये त्याच्या पायाला चालता चालता घराचा उमऱ्याचा काय म्हणतात उमरा त्याच्या पायाला लागला. घरातनं कुऱ्हाड घेतली आणि काय केलं माहिती, उमरटा काढून टाकला. काय चुकी कोणाची? खाली बघून चालला नाही. अहंकार इतका होता की म्हणलं तू माझ्या घरात तुला उमरटा मी बसवला आणि तू मला लागतोस. उमरटा खांडून टाकला. म्हणून सत्ता संपत्ती आणि विद्वत्ता हे अहंकार त्याचा दागिना आहे. रामेश्वर शास्त्रीला सुद्धा ज्ञानोबांचं जे उदाहरण दिलं, नहुष राजाची कथा तुम्ही सर्वांनी पाहिली असेल, ऐकली असेल. स्वर्गाचा राजा कोण? स्वर्गाचा राजा तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना, इंद्र. माणूस स्वर्गात जातो कोण न्यायला येतं? तिथला जबाबदारी कोणाकडे दिली? आपल्या गावचे सरपंच कोण आहेत? असतील ना कोणीतरी? आपली पण तुम्ही आपली पहिली फोनवर 2 वर्षापूर्वी तुमचा नंबर अजून माझ्याकडे आहे. नाना वैकुंठवासी नाना त्यांच्या बघा, नाना खराडे पंचक्रोशीतला एक अलौकिक हिरा रत्न. नानांनी आम्हाला बऱ्याचशे पोस्टर स्टोर्स दिलेले आहेत. आज इथे या ठिकाणी आहे ना, नानांचं योगदान फार मोठं आहे. ज्यावेळेस नानांचा स्वर्गवास झाल्यानंतर मला सतत दादांनी माझ्याशी संपर्क केला होता. तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या कार्यक्रमाची जबाबदारी पहिल्या दिवसापासून काल्यापर्यंत हरिपाठ असेल, काकडा असेल, संपूर्ण जबाबदारी कारण नाना असायचं. नाना गेल्यानंतर नानांची वारंवार तुम्हाला आता आठवण येत असेल. कदाचित आजचा दिवस हरिपाठामध्ये मागे पुढे झाल्यानंतर नानांची आठवण झाली. याच्यासाठी तुम्ही आमच्याकडे बघत होतात ना, आम्हाला आणण्याचा प्रयत्न करत. जोपर्यंत नाना होते तोपर्यंत कुठल्या गोष्टीची कमी पडत नव्हती. बरोबर की नाही? वारकरी संप्रदायाचा हिरा आहे, अलौकिक हिरा होता तो. हो, नानांची या ठिकाणी आठवण झाली. तुम्हाला मुद्दा मी सांगतोय, नहुष राजा जो आहे, अहंकार किती वाईट आहे बघा. एकदा का अहंकार झाला ना, अहंकार सत्ता संपत्ती आणि विद्वत्तेला पुष्टी करतो, पुष्टी आणि माणसाला जाळतो. माणसाला जाळतो, त्याचं नाव आहे अहंकार. विठ्ठल विठ्ठल विशेष सज्ञानाच्या संकटी नाचवी. तोच एक प्रकार जो सांगितला स्वर्गाचा राजा जो इंद्र आहे. एक सगळ्यांना कथा तुम्हाला कल्पना आहे, इंद्र राज्य गेलं बरं का. राक्षसांचे वाद झाल्याने हारला गेली, राज्य गेलं. आणि मग देवादिकांनी विचार केला की आता इथं राज्य द्यायचं कोणाला. एखादा आपला जर चांगला गावातला माणूस असेल त्याला आपण उमेदवार म्हणून जाहीर करतो, पण अनावधानाने तो पडला, ती जबाबदारी गेली. जशी आता नानांची आपण पर्याय शोधतोय ना, तसं आपल्याला एखादा व्यक्ती चांगला म्हणून कोण सगळ्या देवाधिकांनी एकत्र मीटिंग घेतली आणि विचार केला की स्वर्गाचं राज्य कोणाला द्यायचं. आणि मग नहुष राजा, पृथ्वी लोकातला जो नहुष राजा आहे, अतिशय प्रामाणिक स्वज्वल असा असणारा नहुष राजा, देवाधिकांनी सांगितलं की हे राज्य आता नहुष राजाला द्यायचं. आणि नहुष राजाला सर्व देवाधिकांच्या एकत्रित विचाराने नहुष राजाला इंद्राची जागा दिली. अहंकाराबद्दल बोलते बरं का. जसा त्या खुर्चीवर नहुष राजा बसला, काय त्या खुर्चीचा परिणाम मृत्यू लोकात होता तोपर्यंत चांगलं नाव होतं. म्हणूनच देवाने त्याचं नाव निवडलं ना,
बिनविरोधाला ती खुर्ची द्यावी आणि दिली सुद्धा. आणि नहुष राजाला ती जागा दिल्याबरोबर अहंकार उफाळून आला. आणि मग म्हणला स्वर्गाचा राजा कोण? नहुष. इंद्र पळून गेल्यामुळे इंद्राची बायको तिला काय म्हणतो माहिती का? तुझा नवरा गेला ना आता तू माझी बायको आहे. काय किती अहंकार! तुला माझी पत्नी व्हावं लागेल. मी समजवण्याचा प्रयत्न केला पण सप्त ऋषींनी सांगितलं की याला अहंकार चाललाय, हा मस्तावलाय, हा ऐकणार नाही. जर त्याच्याशी जबरदस्ती काय करण्याचा प्रयत्न करशील तर तुझा घात करेल तो. एक काम कर, त्याला डोक्याने संपव. मग काय सांगितलं? सप्त ऋषींनी आयडिया दिली. एक काम कर, मी तुझ्याशी लग्न करेन पण पालखीत बसून ये आणि पालखीचे भुई सप्त ऋषींना बनव. काय? आणि मग उतावळा नवरा आणि गुडघ्याला भाशिंग ना, आपल्याकडे काय म्हणतात? येसन लावतात, भाशिंग म्हणतात. नहुष राजाला असं वाटलं कधी इंद्राची बायको मला मी माझी बायको करून घेतो. आणि मग पालखी बनवली, पालखीवरती बसला आणि सप्त ऋषींना सांगितलं घ्या उचलून घेतलं. आणि एवढी घाई लागली की तो वरती बसला होता. आता सप्त ऋषी अगस्त्य ऋषी असलेले ऋषी मुनी थकले होते, आस्ते आस्ते चालले होते. त्याला वरून पाय काढून मागून पायाने दाबतोय. पटकन चला, लवकर चला. माऊली ज्ञानोबाराने सुंदर म्हणले, सर्प सर्प म्हणजे सर्प पुढे लवकर चला. ऋषींनी शाप दिला, तू एवढी तुला घाई लागली ना, सर्प सर्प म्हणजे सर्प होऊनच मरस. शेवटी सर्प झाला. अहंकार माणसाला जाळतो. विठ्ठल विठ्ठल. रामेश्वर शास्त्रीला सुद्धा असाच अहंकार झाला होता. पंचक्रोशीमध्ये माझ्या नादाला कोणी लागणार नाही, माझ्याशिवाय कुठली प्रकरण मिटत नाही. पण काही दिवसांनी एक प्रकरण त्यांच्या कानावर आलं. देहू गावातून एक प्रकरण कानावर आलं. अंबाजी बुवा आणि सालोनी मारो हे दोघ जण. हे प्रकरण त्यांना काय दिलं? रामेश्वर शास्त्रींचे प्रकरण गेलं की देहू गावात तुकाराम मोरे. आपण आता कुठल्यासाठी आरक्षणासाठी लढतोय? आपण ओबीसी साठी. आम्हाला ओबीसी घ्या, बरोबर की नाही? कोल्हे म्हणून त्यांची ओळख दाखवली. तुकाराम महाराजांची मतांतर आलेली आहे. तुकाराम महाराजांचा जन्म जर तसं पाहिलं तर गाथेमध्ये 1530 चा जन्म आहे. दुसऱ्या गाथेमध्ये 1608 चा जन्म आहे. आणि काही ठिकाणी 70 वर्ष तुकाराम महाराजांनी पृथ्वी तलावरती राहिले. काही ठिकाणी सर्वांना माहिती 42. आपल्याला जर तोंडपाठ झालं तर 42 वर्ष, 1608 चा जन्म, 1650 चा सदेह वैकुंठ. पण मुख्य मूळ गाथेमध्ये 1530 चा जन्म आहे. महाराजांचा कार्यकाळ जर पाहिला तर 13व्या वर्षी संसाराची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्याच्याकडे आपण जाण्याचा प्रयत्न करू, वेळ भेटेल तसा आपल्याला. परंतु रामेश्वर शास्त्रीच्या कानावर असणारं जगद्गुरु तुकोबर आहे. कोणीतरी एक साधा सर्वसामान्य कवित्व करतोय, अभंग लिहितोय, कीर्तन करतोय. कानावर गेल्यानंतर रामेश्वर शास्त्रींनी वाघोली बोलवली. देहूतल्या पाटलांना सांगितलं कोण आहे त्यांना समजावून सांगा. समजवण्याचा प्रयत्न केला, ऐकलं नाही. पहिली त्यांच्यावरती कारवाई केली, गावाच्या बाहेर काढा. काय? तुकाराम महाराजांचे अनेक अभंग, कोपला पाटील गावाचे लोक आलं का लक्षात? पाटील कोपला माझ्यावर गावाच्या बाहेर काढलं मला. जगद्गुरु तुकोबरायांनी देव माझा आणि मी देवाचा ही भूमिका जगद्गुरु तुकोबरायांनी सोडली नाही. वारंवार जात राहिल्या. आणि मग एक दिवस जगद्गुरु तुकोबरायांना बोलावून घेतलं. म्हणजे तुम्ही पूर्वी आहात, तुम्हाला वेदावरती शास्त्रांवरती बोलण्याचा अधिकार नाही. आता जगद्गुरु तुकोबराय संत असते, भगवान परमात्म्याचा अवतार असतो. जगद्गुरु तुकोबरायांनी पहिल्या रोख भाषेत रामेश्वर शास्त्रात सांगितलं वेदाचा तो अर्थ अमासीचा व्हावा, येरानी व्हावा, भारमाता. आता मला सांगा, पहिलाच ज्ञानाचा अहंकार झालेल्या रामेश्वर शास्त्रीला जर एवढं दिवसलं, जसं मगाशी हुंबार्ट तोडून टाकला नाही का?
तसं जगद्गुरु तुकोबांना समोर घेतल्यानंतर म्हणतात वेदाचा तो अर्थ अमासी व्हावा, एराणी व्हावा भार माता. किती अंगाची आग झाली असेल म्हणजे तुम्हाला कळत नाही. वेदावरती भाष्य आम्ही करावं, शास्त्रावरती भाष्य, पुराणावरती आम्ही भाष्य करावं. तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, नाहीतर तुमच्या कारवाई केली जाईल. आणि मोठा माणूस काय लागला, ओरडायला लागला का खरं असं सुद्धा गप बसावं लागतं. आज जिकडे परिस्थिती तेच आहे. म्हणून जनाबाईने विशेष अभंग लिहिला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ गेला. जनाबाई विशेष अभंग लिहिला. सत्याला इथं धारा नाही अशी परिस्थिती आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी रामेश्वर शास्त्रींचा अधिकार पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी नमतं घेतलं. काय म्हणताय, माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर माणसाने 2 पावलं मागं सरावं. परमपूज्य गुरुवर्य तपोनिधी बाळासाहेब फणसे बाबांचं एक सुंदर वाक्य आहे. ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचंय ना, 2 पावलं मागं सरकलं पाहिजे. कधी कधी गावामध्ये अशी प्रकरण होतात. 10 लांडगे एकत्र आल्यावर मला सांगा एका वाघाचं काय चालतं का? केवढा मोठा वाघ असू द्या, 10 लांडगे जर एकत्र आले तर ते वाघाच्या वरची ताकद वाघालाही खायला कमी करत नाही. मग वाघाने त्यावेळेस शांत भूमिका घेतली पाहिजे आणि मग एक लांडगा शोधून खाल्ला पाहिजे. बरोबर की नाही? विठाला विठाला रामेश्वर शास्त्रीच्या समोर थांबले. पंडित धर्म ज्ञानी आहात, दशग्रंथी आहात, मी थांबण्याचा प्रयत्न करतो. आणि आले देहू गावात आले. पुन्हा तो प्रपंच चालू केला. परंतु स्वभाव कधी कधी माणसाला शांत बसून देत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं खरं, मी आजपासून कवित्व करणार नाही, अभंग लिहिणार नाही. पण जगद्गुरु तुकोबारा आल्यानंतर तेच भजन करायचं, देवाचं चिंतन करायचं. आणि हे काड्या लावणारे जे लोक असतात ना, त्यांना काय कसा पगार मिळतो काय मला माहित नाही. जगद्गुरु तुकोबारांनी विचार केला की आज आपण घराच्या बाहेर पडायचं नाही, आपला देव आणि आपण आपलं कवित्व करायचं आपल्या सुखासाठी. पण आजूबाजूच्या लोकांनी पुन्हा रामेश्वर शास्त्रींना तक्रारी केल्या की तुम्ही सांगून सुद्धा तुकाराम बुवा ऐकायला तयार नाही. रामेश्वर शास्त्री स्वतः देहूमध्ये आले आणि विचारलं, तुकाराम महाराज सकाळी सकाळी पहाटे पहाटे रात्री आपण जेवण जर जास्त केलं, आता किती सुंदर शिरा खाल्ला, कोबीची भाजी चांगली झाल्यामुळं नेहमीपेक्षा जास्त 2 घास आपण जास्त ताव मारला. पण हे यंत्र जास्त ताव मारला तात्पुरता ठीक आहे, पण सकाळी आपल्याला बाहेर जावं लागतं. बरोबर काय? सकाळी सकाळी पहाटे पहाटे रामेश्वर शास्त्री जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी आल्यानंतर देहू गावात, तुकाराम बुवा कुठे आहेत, बाहेर या. तुकाराम महाराज घरात नव्हते. सकाळी सकाळी जगद्गुरु तुकोबाराय प्रातर्विधीला गेले होते. आणि मग घरी कोण होतं तर मुलगी होती. मुलगीला विचारलं, कुठे गेले बुवा, बाबा कुठे गेले? तर म्हटले बाहेर गेले. कुठे बाहेर गेले? प्रातर्विधीला गेले, बाहेर दिशेला गेलेले. आता मी तुम्हाला बोललो, अहंकार माणसाला जाळतो, शांत बसून देत नाही. आता महाराज विधी करून येईपर्यंत तरी दम पाहिजे का नको? कुठल्या दिशेने गेले ते सांगा, दम पडत नाही. आणि मग मुली सांगितलं, वरच्या तुमच्याकडे एखादं काय असं, मी ह्या गावातलं असतं सांगितलं असं पटकन. वरच्या आईला या साईडला पोटल्याचा माळ आहे ना इकडे, क्या बात, नाव बघा काय भारी, पोटल्याचा माळ. सगळं पोटला पोटल्याच्या माळाकडे गेले. रामेश्वर शास्त्रीचा रस्ता धरला आणि बघितलं तर कुठे दिसत नाही. एका झाडाखाली बांधाच्या आड महाराज विधीला बसले होते. आणि महाराज विधीला बसले असता सुद्धा देवाचं भजन बंद नाही. बघा, दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाय. आणि मग मात्र पाहिलं पुन्हा आवाज कुठून येतोय म्हणून थोडस पुढे गेले, बघितलं तर महाराज विधीला बसले. देवाचं भजन बंद नाही. विधी होऊन बाहेर आल्यानंतर
रामेश्वर शास्त्री जगद्गुरु तुकोबाराने समोर धरलं म्हणजे तुम्हाला सांगितलं तुम्ही ऐकत नाही, म्हणजे तुम्ही सांगितलं ऐकण्याचा प्रयत्न करतोय, पण करू काय आता? तुम्ही तर प्रातःच केला, तुम्ही प्रातर्विधीला सकाळी आला तरी सुद्धा देवाचं नाव घेताय, हे शोभत नाही, अशुभ आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो की हे चालणार नाही. तर म्हणजे तुम्ही सांगताय तसं ऐकतोय खरं, पण करू काय? माझी वाचा माझ्या ताब्यात राहिलेली नाही, माझी वाचा झाली शपथ. काय म्हणले तेव्हा आईची शपथ काय घेतली, पण आता तुम्हाला म्हणून सांगतो देवा शपथ आजपर्यंत देवाचं कवित्व करणार नाही सांगितलं सुद्धा पुन्हा तेच करतात. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझी मत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. पुन्हा अहंकार इतका उफाळून यायला लागला, लोकांना दिसत नाही बरं का आपण काय करतोय काय नाही. रामेश्वर शास्त्री म्हटले एवढं तुम्ही म्हणताय की देवा वाचून एवढी वाचा अनावर झाली, आवरत नाही, महाराजांना काय करावं? रामेश्वर शास्त्रींनी धरलं आणि जीभ धरली, जीभ अशी जीभ धरली. रामेश्वर शास्त्रीने अशी खेचली आणि म्हणजे आता बोल बघू भजन. आता मला सांगा जीभ धरल्यानंतर बोलता येईल का? आता म्हणजे बोल. तुकाराम महाराज क्षणभर शांत राहिले आणि पुन्हा विठ्ठल नामाचा आवाज यायला लागला. रामेश्वर शास्त्री विचार करायला लागले आता मी तुकाराम महाराजांची जीभ धरली, विठ्ठल विठ्ठल भजन कोण म्हणताय? परिणाम काय झाला? जीभ धरली पण अख्ख्या सर्वांगातून विठ्ठल नामाचा जप व्हायला लागला. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्व तुकाराम महाराजांनी विठ्ठल वेगळं नाहीच आहे, त्या रंगातच रंगून गेले. एवढं सामर्थ्य जगद्गुरु तुकोबाराय त्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. आणि मग परिणाम असा झाला अनेक बाजूनी जगद्गुरु तुकोबारायांचा छळण्याचा प्रयत्न केला. मग मात्र एक दिवस जो उन्मत्त झालेला जो प्राणी आहे ना तो कोणालाच ऐकत नाही. त्याला दिवाळीला धरा, झोंबीला लावा, कुठेला लोंढा लावण्याचं तर ऐकत नाही. मग रामेश्वर शास्त्री सुद्धा अनेक जो भेटेल त्याला त्रास देण्याचा प्रयत्न अनेक वेळा, माझ्यापेक्षा कोणी शहाणा नाही, पण पुण्यामध्ये एक असा प्रकार घडला, वेळ होत चालली म्हणून धावतो सांगतो. पुण्यामध्ये एक असा प्रकार घडला, अनगडशहा फकीर, सर्वांना ती कथा माहित असेल. अनगडशहा फकीराच्या घराच्या बाजूला एक विहीर होती. त्या विहिरीमध्ये स्वतः आंघोळी करायचे, त्यांचे शिष्य वगैरे बाकी नाही, मुसलमान जातीने त्यांच्या स्वतःच्या विहिरीमध्ये ते आडामध्ये स्वतःच आंघोळी करायचे, बाकी कोणी आंघोळी करत नव्हते. त्यांचे शिष्य वगैरे आजूबाजूच्या परिसरातील कोणी नाही. पण त्या भागात रामेश्वर शास्त्री गेल्यानंतर बघितलं आंघोळीचं पाणी चांगलं केलं, आंघोळीला तिथल्या
साधकांनी शिष्याने अडवलं म्हणजे रामेश्वर शास्त्री अनगड शहा फकीरांच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये आंघोळी कोण करत नाही. पण उन्मत्त जो अहंकाराने उन्मत्त झालेला जो प्राणी आहे ना, तो कोणाचा ऐकत नाही बरं का. स्वतः त्या नदीमध्ये आडामध्ये उतरले आणि आंघोळी करायला लागले. जा, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. काय अहंकार. आणि अनगड शहा फकीरांना कळल्यानंतर अनगड शहा बघितलं तर काय म्हणले, तो आंघोळीच करत राहा. अनगड शहा फकीरांनी, कारण त्यांना सुद्धा रिद्धी सिद्धी प्रसिद्ध होत्या. आणि मग रामेश्वर शास्त्री जसे पाण्याच्या बाहेर आले तसा अंगाचा जळफळाट व्हायला लागला. काय आग लागतात, कोयऱ्या लागतो ना, शेतात राहणार दिला कोयरी लागते ना, अंगाची आग व्हायला लागली. पुन्हा पाण्यात जायचे. पाण्यात गेले का बरं, बाहेर आले का अंगाचा आग डोम. हा कुठला आजार, काय कोरोना नाही, काय नाही, काय नेमकं काय. परेशान झाले रामेश्वर शास्त्री आणि मग दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेले, डॉक्टर बोलले काय आजार तर काय नाही, असं का होतं. पाण्याचं पाणी लावून 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 मग त्यांनी काय केलं, माऊली ज्ञानोबांच्या समाधीकडे आळंदीमध्ये जाऊन धरणं धरलं. धरल्यानंतर माऊली ज्ञानोबांनी त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं, ज्या व्यक्तीला तुम्ही त्रास दिलात ना, त्याचं हे प्रायश्चित्त तुम्ही भोगताय. तुकाराम महाराजांना तुम्ही त्रास दिलेला आहे. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, जो का अवतार नामयाचा, तो नामदेव महाराजांचा अवतार आहे. आणि या कलियुगामध्ये जगद्गुरु तुकोबाराने त्या भगवान परमात्म्यासारख्या माणसाला तुम्ही त्रास दिला, त्याचा तुम्हाला त्रास भोगावा लागतोय. तुम्हाला एक काम करावं लागेल, अंगाचा ढाल घालवायचा असेल तर तुकाराम महाराजांना जाऊन भेटावं लागेल. आता मला सांगा, नवरा बायकोची जर कडाक्याची जर भांडण झाली आणि रागाने जर विडाला विडाला नवरा बायकोची रागाने जर कडाक्याचं भांडण झालं आहे, काय बरोबर जागे आहात ना तुम्ही, आहात ना. आणि रागाच्या भरात नवऱ्याला सांगितलं की मी आता तुला सोडून घराच्या बाहेर जाते. आजूबाजूच्या गल्लीतल्या बाया पण बघतो, अगं तायडे जाऊ नकोस, तरी ती जाते. म्हणजे हा याच्याकडे मी राहणार नाही. तो पण तो कला करत असतो, तुझा नाहीतरी मला कंटाळा आलेला आहे. उठसूट चालले चालले चालले, आता तू जा, तुला मी अडवणार नाही. आणि मग ती जाते, 4 पावलं पुढे जाते आणि मग पश्चाताप येतो. आता म्हणजे तिकडे तरी जाऊन काय करावं. मग ती मागे येण्याचा प्रयत्न करते, पण ती काय म्हणते की हे बोलवलं तर मग जायला बरोबर की नाही. मग पश्चाताप होतो की जावं कसं. रामेश्वर शास्त्रींच्या जीवनात तेच घडलं. माऊली ज्ञानोबांनी सांगितलं तुकाराम महाराजांना जाऊन भेटावं लागतं. आता एवढं वैर केलेलं, त्या वैराच्या समोर जायचं कसं, एवढा त्रास दिला बरोबर. गावात एखाद्याशी भांडलो इतका मी नेहमी माझं महावाक्य वेद वाक्य आहे, माणसाने गावात भांडण केलीच पाहिजे. सासूनी सुनेशी भांडलंच पाहिजे. इतकं भांडण नाही की भांडण केली पाहिजे. भावानी भावाशी भांडलं पाहिजे, गावात शेजारीने शेजारीशी भांडलं पाहिजे. पण त्या भांडणामध्ये मर्यादा पाहिजे, जेणेकरून ते उद्या भांडण मिटवल्यानंतर त्याला हात मिळवताना लाज नाही वाटली पाहिजे. बरोबर की नाही. अहो, एकामेकाच्या कुळाचा उद्धार करतो आपण आणि मग कोणीतरी आबांसारखा मध्यस्थी आल्यानंतर आपण मिटवून घेतो आणि मग त्याची काय आई बाप आपण त्याचा उद्धार. लाज वाटते का त्याला हात मिळवायला. भांडणं पाहिजे, मर्यादित पाहिजे. कोणाची भांडणं होत नाही, सगळ्यांची होतात. हो, रामेश्वर शास्त्रींना पश्चाताप झाला. आता आपण तुकाराम महाराजांकडे जायचं कसं, पण आता गेल्याशिवाय अंगाचे हात राहणार नाही. मग रामेश्वर शास्त्री रथावर बसले, देहूमध्ये आले. देहूमध्ये आल्यानंतर रामेश्वर शास्त्रींना पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या चेहऱ्यावर हसू आलं. विचार केला, अरे बापरे, आयुष्यात हा आपला माणूस चांगलं कधी बघितलं नाही, पण आता काय मला त्रास द्यायला आला का काय पडत. हसले आणि विचारलं कसं काय. म्हणजे मला आळंदीमधून माऊली ज्ञानोबांनी सांगितलं की तुमच्याकडे जावं. माझ्या अंगाची आग झाली. जगद्गुरु तुकोबारायांनी दृष्टिक्षेप टाकल्याबरोबर अंगाचा दाह कमी झाला, सगळ्या अंगाची आग कमी झाली. तिथे एक सुंदर असं जगद्गुरु तुकोबारायांनी
अभंग लिहायला घेतले होते ते पुन्हा लिहिणे उचलले आणि त्याला सांगितलं, शत्रू जरी असलास ना पण तुम्ही मित्र व्हायला वेळ लागत नाही, बरोबर की नाही? तुकाराम महाराजांनी समजावून सांगितलं, शत्रू जरी असला तरी मित्र, आणि मित्र शत्रू व्हायला वेळ लागत नाही, म्हणून झालेल्या गोष्टी विसरून जा. आलं का लक्षात? इथून पुढे आणि मग जगद्गुरु तुकोबारायांच्या सगळी उंची, त्यांची अनुभूती आल्यानंतर रामेश्वर शास्त्रींनी अतिशय आदरेने जगद्गुरु तुकोबारायांच्या आरतीच्या रूपाने अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन आरती तुकारामा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत केला. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा. तुम्ही त्यांच्या आरती आर्ततेने जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन करतात. मालक आहात, स्वामी आहात, सद्गुरु आहात. नवे नवे सद्गुरूंचं धाम म्हणजे सद्गुरूंचं मुख्य ठिकाणच तुम्ही आहात. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिद आनंद स्वरूप असणारे तुम्ही सद्गुरु आहात. पाय दाखवी आम्हा. आणि मग पुढे संवादातून पुढे वर्णन आलेलं आहे की बाबा एकाएकी एवढे कसे काय तुम्ही जवळ केला, तुम्हाला नेमकं त्यांच्यात काय पाहिलं? मग त्यांनी सांगितलं, अगदी सागरात पाषाण तारले. हा दृष्टांताच्या रूपाने पुन्हा एक सिद्धांत पटवण्याकरता दृष्टांत द्यावे लागतात. सागरात पाषाण तारले तैसे तुकोबांनी किंवा तुकोबाचे अभंग रक्षिले. आता तो रामायणातला प्रसंग तुम्हाला सर्वांना माहिती. सेतू बांधला गेला, त्याचा दृष्टांत रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांच्या 13 दिवसानंतर ज्या वह्या इंद्रायणीतून बाहेर आल्या, तैसे तुकोबांचे अभंग रक्षिले म्हणून तुकोबारायांना म्हणतात आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. कधी कधी बोलतो आपण एखाद्या दृष्टांतावर एका गोष्टीवर लगेच बोलला आणि त्यांना इकडं तुमच्या त्यांच्या पायाजवळ गेलात म्हणजे नाही, तसं नाही. त्यांना पूर्ण तपासलं. वेदवान मनुष्य सहजासहजी कोणाच्या सहजासहजी हातात लागत नाही. रामेश्वर शास्त्री 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण एवढं मुखोद्गत असणारा रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांच्या लगेच पायाजवळ लावायला एवढे मूर्ख नाही. जगद्गुरु तुकोबारायांना 4ही बाजूने तपासून घेतलं रामेश्वर शास्त्रींनी आणि सांगितलं, मी एका तागडीमध्ये तुकाराम महाराज आणि एका तागडीमध्ये ब्रह्म ठेवलं आणि मोजमाप करण्याचा प्रयत्न केला. ब्रह्म आणि तुकाराम महाराज एका बरोबरीला आले. नवे नवे ब्रह्म तुकाराम महाराजांच्या पायाशी तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकाशी आले. म्हणून नाही तर तुकाराम
त्या पायाशी मी गेलो बघा म्हणून तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासे आले म्हणून मी त्यांच्या पायावर जवळ जातोय अन्यथा गेलो नसतो याचा अर्थ असा होता म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदेवा सच्चिदानंद मूर्ती पायला करामा आरती तुकारामा विठोबा